तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की मी डाटा आणि फॅक्टवरच बोलतो आणि कोठेही मी माझं मत मांडत नाही। पण हा विषय एवढा गंभीर आहे ना की जो मला माझं मत मांडायला भाग पाडतोय। तुम्ही पालक असाल तर तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का की जी मुलं लहानपणी आपल्याला सगळं काही सांगायची ती आज आपल्यासोबत बोलत पण नाहीत। कसे बोलणार ना, कारण तुम्ही त्यांना कधी विचारले का की बाळा तुझ्या आयुष्यात काय चाललंय, आजचा दिवस कसा गेला, तुझ्या आयुष्यात काही समस्या आहेत का? कारण काय असतं ना, मुलं मोठी झाल्याच्या नंतर त्यांना कोणी समस्या सोडवणार नाही तर त्या समस्या ऐकून घेणारा व्यक्ती हवा असतो। आणि पालकांनी थोडंसं आठवा की लास्ट टाइम केव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत बसलात, त्यांच्याशी चौकशी केली, त्यांच्याशी गप्पा मारल्यात, आठवत नसेल ना? मुलांसोबत बोलायचं सोडा, मुलासमोरून जरी बोलायला आले तर आपण त्यांना काम सांगण्यात आणि त्यांच्या चुका काढण्यातच व्यस्त असतो। घर जर छोटं असलं तर मुलं घरात थांबत नाहीत आणि घर जर मोठं असलं तर आपल्या रूमच्या बाहेर येत नाहीत। मग तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का की मुलं रूम मध्ये काय करत आहेत किंवा मुलं बाहेर कुठे जात आहेत? आजही मी जर कुठे बाहेर चाललो तर माझी आई विचारते की कुठं चाललाय, कुणासोबत चाललाय, परत कधी येणार आहे? दिवसातून 3-4 वेळा माझ्या वडिलांचा कंपनीतून कॉल येतो फक्त हे विचारण्यासाठी की काय करतोय, जेवण केलंय का? पण मी असे पण पालक बघितले की ज्यांना काहीच फरक पडत नाही की आपले मुलं काय करत आहेत, कुठे जात आहेत, कोणाच्या संगतीत आहेत, रात्रभर बाहेर फिरत आहेत, पण त्यांना काहीच वाटत नाही। मग जर उद्या त्यांच्यासोबत काही बरं वाईट झालं किंवा त्यांनी कोणासोबत तरी बरं वाईट केलं तर त्याला जबाबदार कोण? तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देता आणि मोकळे होता, पण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का की आपली मुलं मोबाईलमध्ये काय करत आहेत, मुली कोणासोबत आणि किती वेळ फोनवर बोलत आहेत? आता त्या पालकांची गोष्ट वेगळी की ज्यांना स्मार्टफोन मधलं काहीच कळत नाही, पण त्या पालकांचं काय की ज्यांना मोबाईल मधलं सगळं काही समजतं। ओ सॉरी, त्याच्यासाठी आधी त्यांना मोबाईलमधून बाहेर यावं लागेल ना। मुले जसं जसं मोठे होतात तसं ते त्यांच्या पालकांचं ऐकत नाहीत किंवा कंट्रोलमध्ये येत नाहीत आणि पालकांमध्ये आणि मुलांमध्ये डिस्टन्स क्रिएट झालेला आहे। पण हे डिस्टन्स एकदम येत नसतं, तर ते डिस्टन्स हळूहळू क्रिएट होत असतं, ज्यासाठी वेळ लागतो। त्यामुळे वेळ हातातून जाण्याच्या आधी आपल्या मुलांना आपलंसं करून घ्या। आणि त्या मुला-मुलींना मला सांगायचंय की आपले आई वडील जे काही करत असतात ते आपल्यासाठीच करत असतात आणि त्यांच्याकडून जे काही शक्य होईल ते सगळं काही त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे। आणि कधी कधी होतं की आपल्या मनासारखं घडत नाही किंवा आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाहीत, पण एकदा त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा आणि विचार करा की ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत। शेवटी एवढंच सांगेल की आपले आईवडील आपल्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांना असं वाटत असतं की आपला मुलगा आणि मुलगी कोणतंच वाईट कृत्य करणार नाहीत। त्यामुळे तुम्ही कोणतंही कृत्य करत असताना एकदा त्या आईचा विचार करा जिने आपल्याला 9 महिने पोटात सांभाळलं आणि त्या वडिलाचा विचार करा ज्याने आपल्या आयुष्यासाठी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा आणि मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा। बाकी व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।